एक ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनमध्ये बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीमध्ये जय पवार यांना मोठं स्थान मिळालेलं आहे। जय पवारांवर खजिनदाराची जबाबदारी दिली गेली आहे। पहिल्यांदाच पक्षात 2 खजिनदार असणार आहेत। शिवाजीराव गर्जेंसह जय पवार एनसीपीचे खजिनदार असणार आहेत। पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे जय पवार अध्यक्ष असणार आहेत। पक्षाच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाची कारवाई भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जय पवार यांच्याकडे असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं हे की जबाबदारी वाटपाच्या कागदावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, या सगळ्यातनं काय अर्थ काढायचा? आपण जर बघितलं तर हे 2 दिवसांपूर्वी हे पत्र आलेलं होतं, जे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं। या पत्रामध्ये चुका आहे असं जरी सुनेत्रा पवार यांचं म्हणणं असलं तरीही जे 3 पानी पत्र आहे त्यातल्या दुसऱ्या पानावर जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं होतं। या जबाबदारीच्या वाटपाच्या कागदावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब आहेत, पण त्याच्यामध्ये जय पवार यांचं नाव आहे आणि जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांना पक्षाचा खजिनदार पण बनवण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर शिस्तभंग समितीचा अध्यक्ष सुद्धा त्यांना बनवण्यात आलेलं आहे। म्हणजे काय तर पक्षाविरोधी जर कोणी भूमिका घेतली, काही कारवाई केली तर जी काही ऍक्शन घेतली जाईल त्याची जबाबदारी जी आहे ती जय पवार यांच्यावर देण्यात आली आहे। आतापर्यंत खरं तर जय पवार यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून किंवा इतर काही दृष्टीनं त्याचा फारसा हस्तक्षेप नव्हता आणि आता थेट त्यांना पार्लिमेंटरी कमिटीवर तर घेण्यात आलेलंच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्यावर एवढ्या मोठ्या जबाबदारी म्हणजे पक्षाचा खजिनदाराची जबाबदारी आणि त्याचबरोबर शिस्तभंग समितीचा अध्यक्ष अशा 2 मोठ्या जबाबदारी जय पवार यांच्याकडे देण्यात आल्या। म्हणजे आपण जर तो कागद बघितला दुसऱ्या क्रमांकाचा तर त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार हे कोऑर्डिनेटर, पक्षाचे मुख्य समन्वयक म्हणून पार्थ पवार असणार आहे, तर जय पवार हे पक्षाचे खजिनदार आणि पार्लिमेंटरी जी शिस्तभंगाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष असे अजित पवार यांच्याच कुटुंबियांना अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहे ते या केंद्रीय समितीमध्ये देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्यामुळं एकूणच राष्ट्रवादी पक्षावर आता पवार कुटुंबाची पकड जी आहे ती जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतोय। नक्की नक्की, धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल।